अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। भरंबा तांडा परिसरात जंगलात वैद्यकीय औषधांचा साठा फेकल्याने खळबळ, पर्यावरणासह वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। वनरक्षकाकडून फोन उचलण्यास टाळाटाळ। कन्नड तालुक्यातील पिशोरपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावरील भारंबा तांडा परिसरात रस्त्यालगतच्या जंगलात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय औषधांचा साठा फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित औषधे नेमकी कुठून आली, ती खाजगी रुग्णालयातील आहेत की शासकीय यंत्रणेतील, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। घटनास्थळ गावापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असून या मार्गावरून दररोज ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, लहान मुले, गुरेढोरे तसेच वन्य प्राण्यांची वर्दळ असते। अशा ठिकाणी औषधांचा साठा उघड्यावर पडून असल्याने वन्यजीवांसह इतर प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसेच वैद्यकीय औषधांची अशा प्रकारे बेजबाबदारपणे विल्हेवाट लावल्यास पर्यावरणावरही गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे। या घटनेची माहिती देण्यासाठी संबंधित महिला वनरक्षक लांडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली। वनरक्षक हे एक जबाबदार पद असून जंगलाच्या सुरक्षेचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे। हे मेडिसिन नेमके कधी जंगलात फेकले याची माहिती कोणाकडेच नाही, परंतु ते वनामध्ये कुजलेल्या अवस्थेत पडू नये, बऱ्याच दिवसांपासून तेथे पडलेले असावे। त्यामुळे वन विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी, फेकण्यात आलेल्या औषधांचा वापर उगम आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घ्यावा, तसेच हा धोकादायक साठा त्वरित हटवून त्याची सुरक्षित विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। न्यूज महाराष्ट्र समाचार प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर।